स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवणाऱ्या मुंबईतच जर नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसेल तर हा गंभीर आणि धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। इंदोर आणि गांधीनगर नंतर आता घाटकोपरमध्ये दूषित पाण्याचा प्रश्न उफाळून आलाय। घाणेरड्या पाण्यामुळे नागरिक आजारी पडत असून निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा अधिकच चिघळतोय। नेमकी काय स्थिती आहे पाहूया जिग्नेश पाठक यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। 15 जानेवारीला मतदान होणार असताना मुंबईतील अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रश्न चिघळतोय। घाटकोपर पश्चिमेकडील सोसायट्यांमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडतायत। पाणी उकळून प्यायला नंतरही आजार थांबत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। याच पार्श्वभूमीवर नो वॉटर नो वोटचा नारा दिला जातोय। तर बोरिवली ईस्ट मध्ये 1300हून अधिक रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। तर सांताक्रूज मध्येही दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। 550 पीपल सब उसके वो वर्षितप के लिए आ रहे हैं, मगर उसमें से अबाउट 20% को अभी पिछले 4-5 दिन से प्रॉब्लम हो रहा है। स्पेशली इधर लूज मोशन या तो दूसरा कोई पेट का प्रॉब्लम, इधर गैस ट्रबल वैसा वगैरह हो रहा है। तो हमने तो 2 दिन से चेंज ओवर टू बिस्लेरी वाटर कर दिया है, ऑल्दो वी आर फेसिंग द प्रॉब्लम। आमच्या बिल्डिंगमध्ये 25 फ्लॅट आहेत। त्यापैकी 20 घरांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून उलटी, जुलाब, पोटदुखी सुरूच आहे। आम्ही पाणी उकळून पितोय, पण त्याने काहीच फरक पडत नाही। आमच्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत। आम्हाला तक्रार सुद्धा करायची आहे। घरात सतत कोणी ना कोणी आजारी असतं। आम्ही आता काय करावं? देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या BMC कडून मात्र कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही। प्रश्न असा आहे की नागरिकांनी आपली तक्रार नेमकी कुणाकडे मांडायची? सोसायटी सेक्रेटरीकडे की BMC कडे? स्वच्छ पाणी ही लक्झरी नाही तर मूलभूत गरज आहे, आणि तीच गरज जर मुंबईत पूर्ण होत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। आम्ही वर्षितप करतो, त्यामुळे उकळलेलंच पाणी पितो। तरी सुद्धा आमच्या घरातल्या 3 ते 4 जणांना गेल्या आठवड्याभरापासून जुलाबाचा त्रास होतोय। बिल्डिंगमध्ये अनेक जणांना हा त्रास होतोय। मुंबईसारख्या मेट्रो शहरात राहूनही नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसेल तर ही बाब थेट प्रशासनाच्या अपयशाची साक्ष देणारी आहे। स्मार्ट सिटीच्या घोषणा आणि कोट्यावधींच्या बजेटमधूनही मुंबईकरांच्या नशिबी घाणेरडं पाणी येत आहे। या पाण्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांवर याचा जास्त प्रभाव पडतोय। अनेक घरांमध्ये आजाराने थैमान घातलाय। सेक्रेटरी ऑफ द्वारका कोऑपरेटिव सोसाइटी, साईनाथ नगर रोड। हमारे को 19 फ्लैट है। 10 दिन का पहले बहुत लोग कंप्लेंट करते थे, थोड़ा फूल स्मेल आता है और कलर थोड़ा येलोइश दिख रहा है, ऐसा बोल रहे थे। इनिशियली हम लोग को ज़्यादा ये नहीं करने के लिए चुप बैठे थे। उसके बाद 28 को हम लोग को एक रिपोर्ट बायोटेक में थोड़ा पानी का टेस्टिंग किया। इसमें लिखा है नॉट पोर्टेबल वाटर, मतलब इट कैनॉट बी शुड नॉट ड्रिंक। एंड हम लोग क्या करते थे, हम लोग बॉयल करके हम लोग आजकल पीते थे और वी टेक फ्रॉम आउटसाइड। अभी ये इसका वजह से अभी सब सोसाइटी में, पहले हम लोग सोच रहे थे हमारा सोसाइटी में, बाद में पता चला ये पूरा सोसाइटी में यही प्रॉब्लम है। ये 40 साल में पहले बार मेरा एक्सपीरियंस है। खाली आपके सोसाइटी में, आपके घर में हुआ है और किसी को भी प्रॉब्लम है? बहुत पूरा 19 फ्लैट में सारे के सारे सबको कोई ना कोई प्रॉब्लम है। स्वच्छ पाणी प्रत्येकाचा हक्क आहे, पण देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेतही नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत असेल तर प्रशासनावर प्रश्न निर्माण होतात। निवडणुकीच्या तोंडावर पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर बोलणं लाजिरवाणी बाब आहे। तुमच्या भागातही अशा काही समस्या असतील तर त्या आम्हाला कळवा, आम्ही त्या नक्की मांडू। पाहत रहा मुंबई समाचार मराठी।